मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चारकोल ड्रॉइंगबद्दल माहिती मिळवणार आहोत. ज्यांना चारकोल पेंटिंग करायची इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. चारकोल पेंटिंगसाठी काय काय साहित्य वापरलं जातं आणि त्याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो हे आपण सुरुवातीला बघूया. कमीत कमी साहित्यामध्ये आपण चारकोल पेंटिंग करू शकतो. तसं बघितलं तर बाजारामध्ये चारकोल पेंटिंगसाठी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीच्या चारकोल कांड्या आणि चारकोल पेन्सिल्स उपलब्ध असतात. आपल्याकडे जरी साधा ड्रॉइंग पेपर असेल आणि चारकोलची स्टिक किंवा चारकोलची पेन्सिल असेल तर आपण सुंदर चारकोल पेंटिंग तयार करू शकतो. आता आपण चारकोल कसा वापरला जातो ते बघूया. सुरुवातीला आपण चारकोलची स्टिक घेतली आहे आणि त्याने आपण हलक्या हाताने चारकोलच्या रेषा काढून घेतल्या आहेत. आता आपण बोटाने तो रंग पसरवून बघूया. चारकोलची पावडर बोटामुळे व्यवस्थित पसरते. कधी कधी चारकोल वापरताना त्याचे तुकडे होतात, तर तुकडा घेऊन आपण असा आडवा धरून त्याच्याने मोठा भाग भरून घेऊ शकतो आणि नंतर कापूस घेऊन त्याने आपण तो पसरवू शकतो. हाताने पसरवला तर पूर्ण वेळा हात काळा होतो, तो काळा हात इकडे तिकडे लागू शकतो. त्यामुळे कापूस वापरला तर ते जास्त बरं पडतं. चारकोल पेन्सिलीने आपण बारीक रेषा काढू शकतो. उभ्या रेषा, तिरक्या रेषा, वळणदार रेषा आपण काढून बघूया. चारकोल किती वेगवेगळ्या प्रकारे वापरता येईल याचा आपण आता सराव करत आहोत. आता बघा, खोडरबरने आपण काही भाग खोडून टाकू शकतो. या ज्या पांढऱ्या रेषा आपण काढतोय त्या खोडरबरने खोडलेल्या रेषा आहेत आणि कागदाचा पांढरा भाग आपल्याला त्याच्यामधून दिसतोय. अर्थातच यामुळे रबर काळा होतो. तो स्वच्छ कापडावरती घासून घ्यावा, म्हणजे तो पुन्हा स्वच्छ होतो आणि पुन्हा एकदा आपल्याला खोडण्यासाठी वापरता येतो. प्रत्येक वेळी खोडरबर साफ करून घ्यावा. आता आपल्याला समजलं की आपण चारकोल हाताने पसरवू शकतो आणि खोडरबरनी खोडूही शकतो. आता आपण जी वाईन स्टिक वापरत आहोत, ही वाईन स्टिक द्राक्षाच्या झाडापासून किंवा वेलीपासून तयार केलेली असते. ही वाईन स्टिक त्या मानाने ठळक उमटत नाही, पुसटच उमटते आणि थोडीशी पुसूनही टाकता येते. आता आपण परत एकदा चारकोल स्टिक घेतली आहे, तो जो तुकडा आहे तो, आणि आपण उभ्या आडव्या तिरक्या अशा रेघोट्या मारून बघत आहोत. यातून आपल्याला काय आकार दिसू शकतो. आता बघा, आपण कापसाने तो आकार पसरवून घेतलाय. याच्यामध्ये आता पेन्सिलीचा वापर करून आपण काहीतरी काढूया. बघा, हा आपल्याला चेहऱ्यासारखा आकार दिसतोय. त्यामुळे चेहऱ्याला आपण नाक, डोळे, ओठ काढून बघूया. कुठलंही माध्यम हाताळताना सुरुवातीला ते माध्यम किती वेगवेगळ्या प्रकारे हाताळता येईल यासाठी वेगवेगळे आकार काढून बघणे आवश्यक आहे. काही ठिकाणी आपण काळं करून घेऊया. जे सुचेल ते चित्र आपण आत्ता काढत आहोत, काही ठरवलेलं नाही आहे. आता बघा, जिथे आपल्याला प्रकाश दाखवायचा आहे किंवा उजेड दाखवायचा आहे तिथला भाग आपण खोडून घेत आहोत. डोळ्याच्या वरचा, नाकावरचा,
भाग, कपाळावर आपण रेषा काढू शकतो. गालासाठी जो उजेड दाखवायचा आहे गालाच्या उंचवट्यावर तो आपण खोडू शकतो. या सगळ्या वेगवेगळ्या शक्यता आपण पडताळून पाहत आहोत आणि अशा प्रकारे आपला अभ्यासही होत आहे. अगदी सुरुवातीचा हा व्हिडिओ आपण तयार करतो आहोत, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चारकोल वापरून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जिथे डार्क हवा असेल तिथे आपण चारकोल स्टिक वापरू शकतो. जिथे बारीक रेषा हवी असेल तिथे आपण चारकोलची पेन्सिल वापरू शकतो. मोठा भाग रंगवण्यासाठी आपण कापसाने रंग पसरवू शकतो. या सगळ्या शक्यतांचा विचार करून आपण हा चेहरा काढून बघितला आहे. आपल्या मनासारखा परिणाम, अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत आपण चित्र रंगवू शकतो. पुन्हा पुन्हा खोडू शकतो. पुन्हा पुन्हा त्याला गडद रंग देऊ शकतो. आता काय काढूया बरं? आता आपण असंच काहीतरी खडू, चारकोलचा जो खडू आहे तो आडवा धरून त्याने मोठे भाग भरून काही रेषा काढून काय डिझाईन तयार होतं आहे ते बघूया. बघा, आपण वेगवेगळे आकार काढून डिझाईन पूर्ण केलं आहे. यानंतर आपण एक हिरव्या रंगाचा टिंटेड पेपर घेतला आहे. आता या रंगीत पेपरवर सुद्धा आपण चारकोलचा वापर करू शकतो. त्यावर आपण आता काहीतरी काढून बघूया. फिक्या रेषा काढण्यासाठी आपण वाईन चारकोलचा वापर करत आहोत. पहा, इथे आपण एक छोटंसं घराचं चित्र काढलं आहे. त्यानंतर जमीन, काही झाडं अशी आपण दाखवत आहोत.
आता आपण काही ठिकाणी कापसाने चारकोल पसरवून घेत आहोत. तसंच आकाशातला काही भागसुद्धा आपण त्याच कापसाने रंगवून घेत आहोत. कापसाला काळा रंग लागलेला आहे, तोच कापूस आपण जर दुसरीकडे घासला तर तो काळा रंग कागदावरती उतरतो. आता थोडीशी पावडर करून बघूया. बघा, आपल्याकडे आता सँडपेपर आपण घेतो आहोत. त्या सँडपेपरवर आपण चारकोलचा खडू घासून घेतला आहे आणि ती जी पावडर तयार होते ती आपण कापसावर घेऊन काही भाग काळा करून घेत आहोत. ज्यावेळी आपल्याला गुळगुळीत सॉफ्ट इफेक्ट मिळवायचा असतो त्यावेळी कापसाने तो व्यवस्थितपणे मिळतो. यासाठी कापूस वापरावा आणि चारकोलची पावडर वापरावी. आता जेव्हा बारीक रेषा काढायच्या आहेत, आपल्याला झाडाच्या फांद्या काढायच्या आहेत, बुंदे काढायचे आहेत, गवत काढायचं आहे, अशा वेळेला आपण चारकोल पेन्सिलीचा वापर करावा. म्हणजे आपल्याला व्यवस्थित रेषा मिळतात. चारकोल पेन्सिलीमध्ये सुद्धा सॉफ्ट पेन्सिल हा एक प्रकार असतो, मीडियम पेन्सिल आणि हार्ड पेन्सिल असे 2-3 प्रकार असतात. सॉफ्ट पेन्सिल ही ठिसूळ आणि गडद असते, तर हार्ड पेन्सिल थोडी कडक असते पण फिकी असते, तेवढी गडद उमटत नाही. शक्यतो सॉफ्ट पेन्सिल वापरली तर आपल्याला चांगला परिणाम मिळतो. आपण चारकोलचं चित्र आता पूर्ण केलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिके आणि गडद आणि चारकोल पेन्सिलीने त्यावर आपण चेहरा काढून बघूया. आता आपला चेहरा साधारणपणे काढून पूर्ण झाला आहे. चारकोलची पावडर आपण करून घेऊया आणि कापसाने ती पावडर उचलून घेतली आहे आणि काही ठिकाणी आपण चेहऱ्यावरती काळा भाग रंगवून घेत आहोत.
आता जिथे सावलीचा भाग आहे तिथे आपल्याला ग्रे करडी छटा आणि काळी छटा द्यायची आहे, आणि उजेडाचा भाग आहे तिथे आपल्याला पांढरा पेपर सोडायचा आहे. चेहरा रंगवण्यासाठी आपल्याला त्याचा सराव असणं आवश्यक आहे. चेहऱ्याची ॲनाटॉमी काय असते ते माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे गालाचं उंचवटा कुठे असतो, नाक कसं असतं, कुठे गडद दिसेल, कुठे फिक्की छटा दिसेल, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीला समोर बघून त्याप्रमाणे आपण चित्र काढू शकतो. आता आपला पहिला ग्रे रंग करून झालेला आहे, आणि आपण आता रबर स्वच्छ करून घेऊया आणि काही ठिकाणी पांढरा भाग खोडून घेऊया. तर हे चित्र काढण्यासाठी आपण काही रेफरन्स घेतला नाही आहे, मनानेच आपण हे चित्र काढतो आहोत. कापसाने जेव्हा आपण रंगवतो तेव्हा काही ठिकाणी उगाचच रंग पसरला जातो. अशावेळी खोडरबरनी तो रंग आपण खोडू शकतो आणि पुन्हा हवं तिथे गडद भाग करू शकतो. आता बघा, आपल्याकडे कॉटन बड आहे, म्हणजे एका काडीला दोन्ही बाजूला कापूस लावलेला आहे, अशी काडी आपल्याकडे आहे. आता बारीक भागामध्ये जेव्हा आपल्याला कापसानी पावडर लावायची असते तेव्हा आपण ही स्टिक वापरू शकतो किंवा कॉटन बड वापरू शकतो. त्यामुळे आपल्याला हवा त्या भागातच, छोट्या भागातसुद्धा रंग लावता येतो. रंग म्हणजे अर्थातच चारकोल. इथे आपण वेगवेगळे रंग वापरत नसून फक्त चारकोल वापरत आहोत. आता आपण काही ठिकाणी फिका रंग, काही ठिकाणी गडद रंग, काही ठिकाणी पांढरा, याशिवाय चेहऱ्याच्या बाहेरच्या भागात काळा रंग, गडद रंग लावून घेतला आहे. यामुळे काय झालं आहे की चेहऱ्याचा पांढरा भाग उठावदार दिसतो आहे. आता हवं तर आपण हे चित्र एवढंच ठेवू शकतो, किंवा वाटलं तर त्याला आपण वरचा केसांचा भाग, कानाचा भाग हाही काढून बघू शकतो. शेवटी आपण हा फक्त सराव करत आहोत. आपण असं काही ठरवून काहीही काढलेलं नाही आहे. आपल्याला मनाला जे सुचत गेलं, जे वाटलं ते आपण कागदावरती सराव म्हणून काढलेलं आहे. आपल्याला हवं तिथे आपण थांबवू शकतो, हवं तितकं काम आपण ह्याच्यामध्ये करू शकतो, कारण शेवटी आपण हे सरावासाठीच करत आहोत. आता डोळ्याचा भाग, डोळ्याचं बुबुळ, पापण्या हे आपण बारीक भाग असल्यामुळे चारकोलच्या सॉफ्ट पेन्सिलीने करून घेत आहोत.
अशा रीतीने आपण हे चित्र पूर्ण करून घेऊया. आता केसांमधला काही भाग आपण खोडरबरने खोडून कुरळे केस दाखवून घेत आहोत. केसांवर ज्या ठिकाणी उजेड पडतो तिथे करडा रंग दिसतो आणि इतर उरलेल्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा चारकोल स्टिकने काळा रंग लावू शकतो. आपलं पहिलं चेहऱ्याचं चित्र आता पूर्ण झालंय. हा चेहरा आपण एका बाजूने काढलेला आहे, म्हणजे तो एका दिशेला बघत आहे. समोर चेहरा आपण काढलेला नाहीये, तर एका बाजूचा चेहरा आपण काढला आहे. यानंतर आपण अजून एक चित्र काढून बघूया. आता इथे आपण समोरून दिसणारा चेहरा काढून बघूया.
बघा, आपल्या चेहऱ्याचं लाईन ड्रॉइंग म्हणजे रेखाटन करून पूर्ण झालं आहे. आता पुन्हा एकदा आपण जिथे हवं तिथे काळा रंग भरून घेऊया. कापसामध्ये काळी चारकोलची पावडर घेतली आहे आणि आपण हवा तिथे रंग भरून घेत आहोत. चेहऱ्यावर जिथे जिथे मध्यम छटा आपल्याला दाखवायची आहे तिथे तिथे आपण कापसाने मध्यम छटा म्हणजे करडी छटा देऊन घेत आहोत. डोळ्याचा काही भाग, नाक, ओठ, गालावरची सावली हे सर्व भाग आपण भरून घेतले आहेत. तसंच गळ्याखाली मानेवर सुद्धा सावली पडते तीही आपण देऊन घेतली आहे. आता सुरुवातीला जेव्हा हा फिका करडा रंग आहे त्यावेळेला आपण हा काही ठिकाणी खोडून घेऊ शकतो. म्हणून आपण डोळ्यांचा काही भाग आणि इतर ठिकाणी खोडरबरनी खोडून घेऊया. एकदा का आपण गडद रंग द्यायला सुरुवात केली किंवा आपण एकदा का चारकोल स्टिक वापरली की ती इतकी गडद असते की त्यावर आपण खोडरबर वापरू शकत नाही किंवा वापरला तरी त्याचा काही उपयोग होत नाही आणि तेवढा भाग खोडलाही जात नाही. उलट रबरच खूप काळा काळा व्हायला लागतो. म्हणून पहिल्या स्टेपमध्ये जेव्हा आपण करडा रंग करून घेतो त्यानंतर लगेचच आपल्याला हवं तिथे खोडून घ्यावं. खोडून झालं की त्यातील बारकावे दाखवण्यासाठी आपण चारकोल पेन्सिल वापरू शकतो.
चारकोल वापरण्याची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघितली आहे. चारकोल बोटाने पसरवणे, कापसाने पसरवणे, हवा तिथे फिका रंग करण्यासाठी खोडून घेणे, हे सर्व प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघितले. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा वेगवेगळी चित्र काढू शकता, वेगवेगळ्या विषयांवरती चित्र काढू शकता आणि चारकोलचा सराव करू शकता.